बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा। जाऊ कुठे कळेना, जाऊ कुठे कळेना, चरणाशी ठाव ध्याना, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा। एकांकी भक्त होता निर्भक्त स्वामी तुमचा, त्याजी लक्षणात सारा संसार वैभवाचा। एकांकी भक्त होता निर्भक्त स्वामी तुमचा, त्याजी लक्षणात सारा संसार वैभवाचा। तुमच्यामुळे मिळाला, तुमच्यामुळे मिळाला मोक्षच भाग्यवाना, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा। साधे सितारले तुम्ही गंगेत बुडताना, औसासी शांत विले तोसीले त्या जीवाना। साधे सितारले तुम्ही गंगेत बुडताना, औसासी शांत विले तोसीले त्या जीवाना। दिधले तुम्ही समर्था, दिधले तुम्ही समर्था, नच मागता तयाना, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा। गोदावरी तीरेच्या क्रीडले तुम्ही दयाळा, पावन भूमी झाली चरणांनी वेळोवेळा। गोदावरी तीरेच्या क्रीडले तुम्ही दयाळा, पावन भूमी झाली चरणांनी वेळोवेळा। आठवून थोर लीळा, आठवून थोर लीळा, आधार द्या दिनाना, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा, तुझ बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा। तर आता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडला ब्रह्मपुरी या विभागामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी ब्रह्मपुरी भागामध्ये अनंत सृष्टी गेल्या भावतीर्थ नावाचं स्थान याला ओळखले जाते। या स्थानाला भावतीर्थ असं म्हटले जाते।
चलते मला तर मोठी या ठिकाणी स्वामी आमचे एकांकी असताना आले होते. अनंत सृष्टी तर हे जे स्थान आहे हे स्थान नांदेडी अंबू उच्चारू अशा शीर्षकाखाली या ठिकाणची लीळा सांगितल्या जाते. चलते मलाही मोठी हृदयात हे अवस्थान आहे. हृदयात अर्जुन या ठिकाणी 15 ते 20 दिवसापर्यंत वास्तव्य झालेले ठिकाण आहे. या ठिकाणी स्वामी आमचे 2दा आले नांदेडला. स्वामी राया 2 वेळा नांदेडला या ठिकाणी आले होते. तर एका वेळचा हा प्रसंग या स्थानापाशी असताना स्वामी आलेले आहेत. ही गोदावरीच्या उत्तर काठेवर असणारे स्थान आहे. या ठिकाणी स्वामी या भावतीर्थ मंदिरामध्ये बसलेले होते. त्यावेळेला या मंदिरचा जो पुजारी होता तो पुजारी आलेला आहे आणि आमच्या स्वामींना विचारतो, देव हो, आज गावामध्ये प्रसंग होता, त्या ठिकाणी आपल्याला भोजनाला सांगितलं होतं, आमंत्रित केलं होतं, आपलं त्या ठिकाणी भोजन वगैरे झालं. तर स्वामी म्हणतात, हो त्या ठिकाणी भोजन झालं आमचं. असं म्हटल्यानंतर तर त्यांनी सहज कुतूहलाने विचारलं त्या पुजाऱ्यांनी, काय काय जेवण आपण केलं. तर त्यावेळेला आमचे स्वामी त्यांना सांगू लागले त्या ठिकाणी जे भोजनाला पदार्थ केलेले होते ते सांगतात की बाबा वडा केला होता, मांडे केले होते, खीर केली होती, गुलाबजामुन केले होते, साखरेचे लाडू वगैरे केले होते. अशा पद्धतीने जे काही त्या ठिकाणी त्या भोजनाला जे काही पदार्थ केलेले होते ते स्वामींनी जे काही जेवण केलं होतं, ज्या पदार्थ खाल्ले होते, आरोगणा केली होती, ते पदार्थ स्वामी नाव घेत होते. अखेर त्यांना शेवट असं म्हणायचं होतं की अंब, अशा पद्धतीचं अंब हे निके झाले असं म्हणायचं होतं. तितक्यामध्येच काय झाले की हे शब्द उच्चार होण्याच्या अगोदरच काय झालं की पूर आला. पूर आल्यानंतर तितक्यात पूर आल्याला हे त्या पुजाऱ्याच्या लक्षात आलं आणि तो स्वामीला आमच्या म्हणतो की जी म्हटली चला चला धावा म्हणली, आता पूर आलेला आहे, पाणी येणार आता इथं. असं म्हणून तो जो पुजारी होता तो पळून गेला आणि स्वामी आमचे बसलेले होते तसेच स्वामी बसून राहिले. अशा पद्धतीने तो पूर आलेला आहे. त्यावेळेला ते मंदिर जे होते, हे मंदिर म्हणजे भावतीर्थ होतं, ते त्या पुरामध्ये म्हणजे डुबल्या गेलं. आमचे स्वामी तिथंच बसलेले आहेत. असं असताना 3 दिवसानंतर पूर ओसरला. मग 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर पूर ओसरल्यानंतर मग त्या पुजाऱ्याला वाटलं की चला आता मंदिराकडे जावं. असं म्हणून तो पुजारी आला. पुजारी आल्यानंतर त्यांनी ते काय मंदिराचे दरवाजा वगैरे होता ते उघडा केला. येऊन पाहतो तर काय आमचे स्वामी तर बसलेले आहेत आणि त्यामध्ये तो पुजारी आल्याबरोबरच आमचे स्वामी म्हणतात, राणे हो, आंब निके झाले. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आंबील नावाचा हा पदार्थ केलेला होता तो सुद्धा चांगला झाला असं म्हणायचं होतं. त्या पुजाऱ्याबरोबर काही मंडळीसुद्धा आलेली होती की पूर ओसरलेल्या आता देवदर्शनासाठी म्हणून या ठिकाणी भावतीर्थ म्हणत होते त्या मंदिराला. त्यांची जी काही आपले शिव भक्त मंडळी असेल ती आलेली होती त्यांच्यासोबत. तर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं नाही हे आंब निके झाले. हा पुजारी म्हणतो हो जी. त्यांचा हा जो काही संवाद होता हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यावेळेला त्या पुजाऱ्याने विचारलं हे काय म्हणतात. मग त्यावेळेला त्या पुजाऱ्यानं सांगितलं की असं झालं होतं. म्हणले 3 दिवसाखाली मी आई बसलेली होती आणि हा सांगू लागले ते जेवण करून आलो मी, हे पदार्थ खाल्ले आणि असं म्हणणार. तितक्यामध्ये पूर आला, मी निघून गेलो आणि स्वामी इथंच बसलेले आहेत. मग अशानंतर ती जी काही त्यांच्यासोबत आलेली भक्तमंडळी होती आणि तो जो काही पुजारी होता त्या पुजाऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटायला लागले की 3 दिवसपर्यंत अशा पद्धतीने स्वामी इथंच बसून होते, पुरामध्येच होते, असं त्यांना सगळ्यांना आश्चर्य झालं. मग अशा पद्धतीची या ठिकाणचा प्रसंग आहे. ही एकांकाची गोष्ट आहे. ही एकांकाची गोष्ट असताना ही गोष्ट स्वामींनी औसाला सांगितली. जोगेश्वरीचं नावाचं जे आपलं ठिकाण आहे त्या ठिकाणी असताना औसाला ही गोष्ट सांगितलेली की आम्ही एकांतात असताना अशा ठिकाणी एक प्रसंग घडला होता असं स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं. मग हे सांगत असताना त्या ठिकाणी महादेसाई होत्या. महादेसांच्या मनामध्ये असं एक आलं, समजा त्यांना एक भावले की बाबा असं म्हणतात स्वामी तर कदाचित ते दुसरी तिसरी कोणी नसो आमचे स्वामी तर असावेत, स्वामीच असतील असं हे त्यांचा भाव झाला त्याच्या मनाच्या ठिकाणी. मग थोडक्यामध्ये स्वामीनं त्याला होकार दिला. म्हणजे हो, म्हणजे स्वामींनी ही कथा सांगत असताना त्याच्यात आम्ही होतो असं काही तर उल्लेख केला नाही ना, त्यामुळे ते नाव वाटलं आणि महादासाने ते विचारलं. त्यावेळेला ते महादासांचं म्हणणं मान्य केलं. अर्थात त्यांनी आपल्या जीवनामध्ये म्हणजे एकांकात असताना घडलेला प्रसंग स्वामींनी या ठिकाणी निरूपण केला. अशा पद्धतीचं या ठिकाणचं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.
आज 800 वर्षापूर्वी द्विजोद्धारक परमब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रस्वामी यांचे महाराष्ट्रात परिभ्रमण चालू असताना चक्रस्वामी हे निळभट्ट भांडारेकर जेव्हा चक्रस्वामी भांडाऱ्याला गेले तेव्हा स्वामी भांडाऱ्याला गेल्यानंतर भांडारेकर हे आपलं जीवनचरित्र पाहत होते. जीवनचरित्र पाहत असताना भांडारेकरांनी बरेच वेळेस आपली पोथी पाहिली पण त्यांना मोक्ष कुठे भेटेल हे काही सापडत नव्हतं. जेव्हा स्वामी त्यांच्या घरी गेले आणि भिक्षा म्हणून हा सवाल केला तेव्हा ब्राह्मण जे होते भांडारेकर जे होते असे वस्त्रीला बसलेले होते. वस्त्रीला बसलेले होते तर स्वामींनी त्यांच्या घरी भिक्षा हा सवाल केला. भिक्षा हा सवाल केल्यानंतर लगेच भांडारेकरांनी स्वामींकडे बघितलं आणि भांडारेकरांना वाटलं हे कोणतरी माझे दातार आहेत म्हणे. भट्टो मागील पांती दे की जे त्यांना स्वामी म्हणतात भट्टो मागील पांती दे की जे म्हणजे त्यांनी मागल्या पानावर बघितलं ज्यांना जे पाहिजे होतं ते त्यांना लगेच भेटलं. नंतर मग भांडारेकरांचे आंघोळीला कपडे काढले होते फक्त अंगावर धोतर वगैरे होतं शर्ट काढून टाकलेलं होतं तर लगेच त्यांनी हे केलं आणि लगेच हे केल्यानंतर भांडारेकरांची पत्नी येते आणि स्वामींना भिक्षा वाढती. जेव्हा भिक्षा वाढती तर भांडारेकर पण त्यांनी भिक्षा वाढल्यानंतर भांडारेकर उठतात लगेच स्वामींच्या मागे निघतात. त्यांची पत्नी म्हणते अहो थांबा कुठं निघालात. ते म्हणतात तुम्ही आता घर सांभाळा हे गंगाळभर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मी संकल्प सोडत आहे ज्याचा आहे त्याच्या पाठीशी जात आहे. तेव्हा मग भांडाऱ्यावरून स्वामी निघतात. स्वामींच्या मागे भांडारेकर पण निघतात. जेव्हा नांदेडला येतात हे भावतीर्थ अवस्थान म्हणजे इथं पहिलं छोटं मंदिर होतं आणि नदी पात्राबरोबर मंदिर होतं. मग इथं असं वरी काही दिसायचं नाही मंदिर आहे म्हणून पण वाटायचं नाही. इथं स्वामी रोज येऊन बसायचं. तर भांडारेकरांना भांडारेकर रोज गावात भिक्षा मागायला जायचे. भिक्षा मागायला जेव्हा गेले गावामध्ये तर मग स्वामींनी एक दिवस त्यांना सांगितलं जी आज तुम्हाला काय गावात नवल दिसन ते कोणाला काही सांगू नका पण हे आपला जीव आहे. आपल्याला जरासं काही वाटलं की जवळच्या माणसाला आपण लगेच सांगतो कोणाला काही सांगू नका म्हणून. जेव्हा भांडारेकर भिक्षेला गेले एक पट्टीशाळा होती गावामध्ये ब्रह्मपुरीमध्ये पट्टीशाळा होते. शाळेचं वास्तू वगैरे काही झालेलं नव्हतं. म्हणजे वास्तू जर झाले असले शाळेचं कोणतं घर राहावं काय राहावं आपण त्याची वास्तुशांती करतो त्याप्रमाणे त्या शाळेची वास्तू काही झालेली नव्हती. प्रत्येक खांबाला एक एक देवता अशी हलवत होती आणि भांडारेकरांनी पाहिलं तर भांडारेकरांना वाटलं त्या मुलांचा आता बळी जातो आणि भांडारेकर लगेच त्या मुलांना आता गुरुजींना आणि मुलांना म्हणतो बाहेर निघा ही आता शाळा पडवती. ते तेवढ्यात म्हणण्यात आणि ते मुलं आणि सर ते बाहेर निघाल्यानंतर लगेच ती शाळा धडेलकन पडल्यानंतर देवतांना खूप क्रोध आला आणि देवतांना तर खूप क्रोध आला त्यांना तो बळी घ्यायचे होते. नंतर त्यांना तो बळी घ्यायला जमलं नाही. नंतर त्यांनी काय केलं भांडारेकरांनी जेव्हा भिक्षेला जायचं होतं मग प्रत्येक मुलाने आपल्या घरी घेऊन गेले त्या भांडारेकरांना आणि आईला सांगत होते आई आम्हाला ह्या महात्म्याने वाचवलं. भांडारेकरांना जेव्हा तिथं घरोघर गेले त्यांना गंध अक्षिदा माळा असं पंचपक्वान त्यांची जोडी भरून दिली. जेव्हा त्यांची जोडी भरून आली पंचपक्वानानं त्यांना नवल वाटू लागले त्या मुलांना आमचं वाचवलं म्हणून. पण भांडारेकरांनी जेव्हा ताप आला जोराचा ताप यायला लागला आणि ते आले इकडे झोळी घेऊन तर स्वामी म्हणतात म्हणजे भांडारेकर जेव्हा आले आणि वर बसले पूर्ण तेव्हा इथं शेती होती ते वर बसल्यानंतर लगेच त्यांच्याकडे बघितलं तसे थरथर कापत होते. त्यांना जोराचा ताप जुलाब हे सगळं काही होतं तर लगेच आले आणि स्वामींनी त्यांना आपल्या मांडीवर मुंडकं घेतलं आणि त्यांना लगेच म्हणाले भट्टो काळ वांचना करू का. तर स्वामी म्हणतात त्यांना काळ वंचना करू का तर लगेच त्याने म्हणतात पुन्हा जरी मांडी भेटत असेल तर करा. ते म्हणतात 1000 वर्षाचं आयुष्य देतो म्हणतात स्वामी त्यांना. पण ते म्हणतात नाही मला पुन्हा जरी मांडी भेटत असेल तर मी सांगा. स्वामी म्हणतात पुन्हा मी सांगू शकत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की हा पट्टीशाळा निमित्त नाही हा दुसरीकडे झालेला आहे. हां एप्रिलमध्ये असते म्हणजे असं तिथे येऊन असते बार्शीला नवरा जन्माष्टमी असते. चक्रधर जयंती खूप मोठ्या प्रमाणात नांदेडला असते. पूर्ण जिल्ह्याची जयंती होत असते ह्या आपल्या मंदिरामध्ये. नांदेड जिल्हा जे आहे
तो 5 वर्षाला पूर्ण इथं जयंती असते या ना गोविंद प्रभू जयंती चक्रस्वामी अशा 5 अवताराच्या आम्ही जयंत्या करता आणि पदयात्रा वगैरे हे असे बरेच कार्यक्रम धार्मिक चालतात. पण दर पौर्णिमेला सत्संग असतो. अर्चनाताई वाकडे आणि दर पौर्णिमेला दुपारी 3 ते 5 पर्यंत सत्संग घेतात महिला मंडळाचा. जेव्हा आता नवस पूर्ण होतात जे भाळेश्वर बाबा जे आहेत हे भाळेश्वर जे नाव पडलेलं आहे ते चक्रस्वामी मंदिर आहे पण भाळेश्वर जे आहे सर्वांचा भाव असतो आणि प्रत्येकजण आपला भाव घेतो आणि देवापाशी येतो. त्यामुळे म्हणतात बाबा माझ्या मुलाचं लग्न होत नाही हे होत नाही जावळं काढायचं नवस करायचं आम्हाला काय करावं आणि कशाने विधी आमची पूर्ण होईल. आम्ही सांगता काही नाही देवाच्या वाऱ्या करा नारळ बांधा तुम्ही परमेश्वराला शरण या तुमच्या सगळे कामं होतात. आणि त्यांचे जसं परमेश्वराला त्यांनी श्रद्धा ठेवतात भाव ठेवतात त्या भावाप्रमाणे त्यांचे प्रत्येक परमेश्वर त्यांचा हेतू पुरवतो आणि त्यांना एवढी त्यांची प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते. आणि प्रत्येक व्यक्तीचं श्रद्धेनं आल्यानंतर आमचे भाळेश्वर बाबा प्रत्येकालाच असं खुल्या हातानं जाऊ येत नाहीत. त्यांना प्रेम दान सगळं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्या मंदिरामध्ये आल्यानंतर. म्हणून जास्तीत जास्त ऐन लोक येत असतात मंदिरामध्ये. उपदेश लोक आपले कमी पण ऐन लोक हे आमचा इकडला एरियाचा आहे नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात जास्त देव पावतो आमचं भाळेश्वर बाबा ऐन लोकांना पावतो. नारळ बांधतात मग त्यांचे लगेच भंडारे असतात. आमचा देव पावला पण त्यांना लगेच भंडारा करायचा त्यांनी सगळ्या गावाला आमंत्रण द्यायचं आणि भाळेश्वर बाबांच्या पाया पडायला आणायचं. असं असतं आमच्या देवांचा चमत्कार आहे. चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था. परब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था. परब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था. परब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था. हरिपाल का देह स्वीकारा था. सालबरटी के वन में मौन धारण किया था. गोविंद प्रभु को अपना गुरु माना था जिसने. गोविंद प्रभु को अपना गुरु माना था जिसने. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था. चक्रधर ऐसा था.
राम यात्रा का निमित्त किया मन में। राज छोड़ गए चक्रधर जीवन में। राजा के मोहरों को मृतिकावत माना जिसने, राजा के मोहरों को मृतिकावत माना जिसने, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था। पत्तों को मीठा प्रभु ने बनाया था, मृत माली को जीवित कराया था। भक्तों को अहिंसा का संदेश दिया जिसने, भक्तों को अहिंसा का संदेश दिया जिसने, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था। पर ब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था, पर ब्रह्म परमेश्वर संसार जिसे कहता था, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था, चक्रधर ऐसा था।
श्री चक्रधर स्वामी की जय. एकांकीच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नांदेडवरून लिमगाववरून नाळेश्वर आणि नाळेश्वर नंतर या ठिकाणी म्हणजे गोपचुंडी या ठिकाणी आलेले आहे. इथे आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विहिरीच्या काठावर झाडाखाली बसलेले आहेत. बसल्यानंतर गावातील जे मुलं होते ते दररोज या ठिकाणी गायींना पाणी पाजवण्यासाठी घेऊन येत असत. देव या ठिकाणी येऊन बसले, मुलांनी पाहिलेलं नाही. मुलांनी जसं आलेत गायींना पाणी पाजलं आणि त्यानंतर मुलांनी आपलं जे साहित्य आहे, घोंगडी आहे, काठी आहे, शिदोरी आहे, आपलं चप्पल आहे, हे सगळे विहिरीच्या काठावर काढून ठेवले आणि पाहुण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारली. पहिल्या मुलानं उडी मारली, तो मुलगा अदृश्य झाला. दुसरा मुलगा आला, त्यानं आपलं साहित्य ठेवलं, तोही अदृश्य झाला. अशी अवघी मुलं या ठिकाणी अदृश्य झाले. गायींनी पाणी पिलं, रानावाने गेल्यात आणि नंतर त्या आपल्या घरी गेल्यात. सायंकाळच्या वेळेस गेल्यानंतर एक वडील आपल्या दुसऱ्या वडिलाकडे जातो आणि विचारतो, अरे माझा मुलगा आलेला नाही, माझ्या गायी आल्यात पण मुलगा आला नाही, तुझा तरी आला असेल. तोही वडील म्हणतो, माझाही मुलगा आला नाही. मग तिसऱ्याकडे जातात. त्यांना सगळ्यासाठी मग काय करतात, हे सगळेही आई वडील रानोवानी हिंडतात, इकडे तिकडे पाहतात. अरे आपले मुलं दररोज येत असायचे, आज कुठे गेले असतील. रानोवानी हिंडतात तरी सापडत नाहीत. मग हिंडत या विहिरीच्या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर या मुलांचे या ठिकाणी विहिरीच्या काठावर साहित्य दिसते. घोंगडी, काठी, चप्पल, शिदोरी, हे सगळं काही साहित्य या ठिकाणी दिसते आणि डोकावून पाहतात तर मध्ये कोणीही दिसत नाही. त्यावेळेस ते आईवडील या विहिरीच्या काठावर झाडाखाली सर्वत्र श्री चक्रधर स्वामी बसलेले आहे आणि त्यांना विचारतात, जीजी आमचे मुलं आहेत का या ठिकाणी. देवाने आपल्या श्रीकराने अनुकार केलेला आहेत म्हणून. ते आईवडील म्हणतात, ते तर दिसत नाहीत. मग श्री चक्रधर स्वामी म्हणतात, जे जयाचे नाव आहे ते नाव घेऊन बोलवा. असं बोलवल्यानंतर मग त्यांचे जे नाव होते, साया, माया, काया असे जे काही नाव होते, हे नाव घेऊन उच्चारताच ते मुलं वर आलेत. वर येतात आणि घराघरची धाव घेतात. ते आईवडील विचारतात, अरे तुम्ही इतका वेळ होता, तो कुठे होता. ते म्हणतात, आम्ही या देवापाशी होतो. ते आईवडील म्हणतात, देव तर वर होते की. नाही. मुलं म्हणतात, देव आमच्यापाशी होते. तर या ठिकाणची ही लीळा, देव तर या ठिकाणी एकांकी आलेले आहे. मग ही लीळा आपल्याला माहीत कशी पडलेली आहे. मग ही लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादायसाला ही लीळा मेहकर या ठिकाणी सांगितली. मेहकर या ठिकाणी सांगितल्यानंतर महादायसा होता, जीजी हे जे मुलं होते सकाळपासून सायंकाळपर्यंत, तर हे कुठे होते. त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई देवती एकीची अवघड होते. म्हणजे हे देवतीच्याच घरामध्ये होते. आपण जसं म्हणतो ना, ज्या ठिकाणी अक्षभ्य उदक आहेत या ठिकाणी आसरा असत असं म्हणतो आपण. पण ते आसरा हा त्यांचा म्हणजे आपला हा इकडचा शब्द झालेला आहे. पण वास्तविक पाहता ह्या कर्मभूमीच्या देवता आहेत. मग ह्या कर्मभूमीच्या देवता राहतात कुठं. जळी विहिरी, दरी दरकोटी, अक्षभ्य उदकी या ठिकाणी ह्या देवता राहतात. म्हणून ह्या देवता या जीवांना घेऊन जात असायच्या. म्हणून परमेश्वरानं या ठिकाणी या मुलांचं रक्षण केलेलं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.
तर मग या स्थानाचं अजून काही मंदिर प्रचिती कोणाला आलेले आहे? हां, हे स्थान म्हणजे संकटनाशक स्थान आहे. या ठिकाणी कोणाची मनोकामना जास्तीत जास्त लवकरात लवकर मनोकामना पूर्ण होते. कारण हे जसं मुलांच्या अंगावर संकट आलेलं होतं, हे देवता जीवांना घेऊन जात असायच्या, तसं परमेश्वरांनी या ठिकाणी ह्या मुलांचं या देवतेपासून रक्षण केलेलं आहे. म्हणून हे संकष्ट मोचक स्थान आहे. असं अजून या स्थानाची यात्रा, या स्थानाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या प्रतिपदेला, म्हणजे दत्त जयंती झाल्यानंतर पौर्णिमा आणि पौर्णिमा झाल्यानंतर प्रतिपदेला दरवर्षी या ठिकाणी देवांची पालखी असते आणि पालखी ही गावातून, परिपूर्ण गावातून हिंडत येत असतात. आणि या ठिकाणी या गावाचं वैशिष्ट्य, पालखी निघाल्यानंतर जे काही अन्य लोक आहेत किंवा आपले खालच्या जातीचे माणसं म्हणता आपण, पण इथं देवाने कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना समभाव दिलेला आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस पालखी निघते त्यावेळेस सगळे लोक देवापाशी भजण्यासाठी येतात. देवांना आरती ताट विडावसर घेऊन सगळेजण या ठिकाणी, मग ते चहुवर्णी असो, सगळेही या ठिकाणी येतात आणि देवाला बसतात पालखीमध्ये. आणि नंतर दुसऱ्या दिवशी या यात्रेचा संगोपन म्हणजे संघात समारोप होतो. अशी ही आमची नित्यक्रमाची पालखी आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरपूर लोकांचा, आमच्या गावातील लोकांचा परिपूर्ण साथ असतो. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी की जय.